तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून श्री स्पोर्टची संपूर्ण टीम बाबू वेळवणकर, बाबू लाकर, मनोज आयरे आणि एकदम कॉम्बिनेटर प्रवीण आणि योगादादा आयरे या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. दोन्ही संघाने आपला 12वा खेळाडू पाठवले, दोन्ही संघाने. सलामी जोडी मैदानात स्टार्टिंगला मनोज टाकीला तेजस व्हॉलीबॉल उपस्थित होते. सुशा या सभेची पहिला बॉल टाकेल राईट अँड डाऊन द विकेट. सुशांत मनोज हो पहिला बॉल अगदी स्पेनच्या दिशेने बॉल लपटलाय. अगदी गॅप मधून बॉल चाललाय सीमा रेषेबाय चौकार. आपल्याला क्षेत्ररक्षक होतं. बॉल फीड केलाय. एकच धाव मिळेल. दोन धावा आपल्याला दोन धाव. चांगली सुरुवात केली ते दोन धावांनी. दुसरा बॉल टाकेल सुशांत. सुशांत टू मनोज. दुसरा बॉल मध्ये क्लीन बॉल. यू मिस आय डॉमिनेटेड इट. तुम्ही तास स्टार्ट केला. इथेच टॅक्टी पाहिजे. योगेश आहे रे. उभे जा. योगेश आहे रे योगेश. आता नो बॅटिंग मैदानात तो कैलास. पहिल्या बॉल दोन बघत त्यानंतर विकेट्स. चांगले फलंदाजी सुशांत. अगदी शांत केले ते फलंदाज मनोजला. पहिली विकेट इथे प्राप्त केली ते सुशांतने. खूप कॉन्फिडन्स वाढला असणार. नो बॅटर कैलास. थोडासा सामना थांबलाय. सामना पहिला बॉल फेस करेल. हो हो हो, काय बॉल टाकलाय. अगदी चांगली गोलंदाजी. अगदी रायटिंग राऊंड विकेटने गोलंदाजी केली. चांगला टप्पा ठेवलाय. अगदी गोल्डन स्पॉट बॉल टाकलाय. श्री स्पोर्टची संपूर्ण टीम याच्या टॉस बॉक्स मध्ये आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. योगेश दादा आयरे आमचे बंधू, बाबू लातूर, बाबू वडील, प्रवीण, मनोज आयरे, बरोबर धन्यवाद. आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आला तर तो सुद्धा यायचं आहे. तो गाणे थोडसा लाईन करा. एक्स्ट्रीमच्या बाहेर पंचांचा निर्णय आलाय. वाटत रोहित सर हे कामगिरी करतायत. एका धावून टीमची धावसंख्या पोहोचते 3 वर. या स्पर्धेच्या निमित्ताने रोहित सर आणि आकाश सर हे दोन्ही पंच ऑफिसर पंच आहेत. हे पंच लावत त्यांचं हार्दिक स्वागत. अगदी अतिरिक्त होणं ते आपलं काम करतात. अगदी चांगले षटक आहे ना. अगदी कैलासांना तुमची धावसंख्या फक्त 3 आहे. जवळजवळ 4 चेंडू फेकलेत. 3च धावा खर्च केलेत. एक फलंदाज बाद केलाय. गोलंदाजी पुढचा बॉल टाकून सज्ज. समोर असेल फलंदाज कैलास. आहे चांगला बॉल. काही गोलंदाजी पूर्ण पूर्ण लेट चांगले असं लागेल. सुशांतचा अगदी शांत कैलास आणि मनोज यांना ऑन साईडला खेळलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न अगदी सहजरित्या दोन धावा कंप्लीट केले. दोन त्यांची धावसंख्या असते 5. पहिल्या षटकाचे खेळ संपलाय. 5 धावा झालेत. एक अशी परिस्थिती आहे ती म्हणजे पाठवडी संघाचे 5 वर 1 येणारे 12 चेंडू असतील.
हे 12 चेंडू निर्णायक असतील. इथून तुमचे धावा येणे गरजेचे असतील. पाठवडी संघाला धावा 5 झाले. त्या गोलंदाज मार्कवर जीवन पुढचे प्रयत्न करतील. संघर्ष होतील. पाठवडी संघाला 5 धावा झाले. येणारे 12 चेंडू हे महत्वाचे असतील. वर्षा क्षेत्राशी बदल करताना गोलंदाज जीवन दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. राईट अप फोर्थ विकेट. पहिला बॉल टाकेल. बॅटर सज्ज आहे मनोज. हो त्याची बॉल चालला विकेटच्या वर. चांगलं क्षेत्ररक्षण केले. अगदी धर्मेंद्र क्षेत्ररक्षणाने फील्ड केलाय. अगदी निश्चितपणे हा चौकार केला असता पण आपली टीमसाठी जवळजवळ 3 धावा चालेल. एका 2 टीमची धावसंख्या पोहोचते 6 वर. 6 धावसंख्या. इथून कुठेतरी मोठे स्ट्रोक येणे गरजेचं आहे. एक बॉल 6 रन्स. हो 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 अगदी ठीक बरोबर करतो. अगदी लेट केलाय. स्लोअर बॉलचा खेळ चांगली बॉलिंग त्याची. चांगल्या टप्प्यात करतोय. धावसंख्या स्थिर आहे 6 धावा आणि गोलंदाजी दोन्ही गोलंदाज सुशांत त्यानंतर जीवन. हो बॅटची नावची संधी इथे चांगला थ्रो केलाय. एकच धाव एकाच त्यांची धावसंख्या 7. चांगली गोलंदाजी पूर्ण जपून ठेवली. जीवन येणे यावर मध्ये विचार केला जवळजवळ 3 चेंडू फेकले. प्रत्येक दोन चेंडू खर्चले. हा सामना 3 षटकांचा आहे. चांगली सुरुवात करावी लागेल. पाथरी संघाला छोटे स्टेप करायचे. 3 षटकांचा आहे. नक्कीच बोलल्याप्रमाणे इथे केलंय काम ते म्हणजे मनोजने इथं फुटबॉल चांगली सुरुवात केली. या षटकाने कुठेतरी आशा पेलवून झाले असतील. पाठोपाठी संघाचं 13 धावा स्कोर बरोबर. पुढचा बॉल अगदी चांगला फटका. अगदी वाईट इस्लामचा फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे फील्ड केलाय. हो पण तर 21 धाव मिळून या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल असेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये चांगला फटका. अगदी बॉलने पाठवलाय पलीकडे हा षटकार. धन्यवाद. ह्याच्यानंतर एक मोठी हाय व्होल्टेज मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. शिवने आणि डीएमसीसी काठीवाडी असा सामना असेल. दोन्ही कर्णधारांनी त्वरित यायचं टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच नक्कीच कुठेतरी सतत रंग चढतोय. अगदी चौरस बंद केलं. 20 धावसंख्या झाले. धावसंख्या उचली. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 होते. त्यानंतर यास तुटून पडत कोणी फलंदाज कैलास आणि बनी दोघांनी एक एक षटकार फेकलाय. 20 धावा स्कोर दिला. आता अंतिम षटक कोण षटक कोण जिंकू शकणार. गोलंदाज ते पंकज बॅटर म्हणून त्याच्या बॅटमध्ये षटकार आत्मविश्वास आत्मविश्वास ही यशाची गुरु केली म्हटलं ते कुठेतरी आत्मविश्वास होण्यावर असतात. श्रावणमध्ये पहिला पास करेल अलिबर कसं आहे पंकज 20 धावा स्कोर बरोबर. क्षेत्ररक्षक आहे त्याने जे टीमला तिथे संतोषतात पाठवडी संघाचा
येस टीचर. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मेहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. आता न्यू बॅटर अक्षय या इनिंग मध्ये शेवटचे 5 बॉल 20 धावा स्कोर बरोबर मध्ये किती धावा स्कोर नजर मारतोय आणि दुसऱ्या बाजूला थोरलेवाडी हा संघ एक पिल्लेबल आहे त्यांच्यामध्ये चांगले बॅटर आहेत 20 धावा झालेत. न्यू बॅटर अक्षय पहिला बॉल फेस करेल ऍट अ फोर्थ विकेट दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा बॉल स्पेलच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न होतो वर पाय येतोय 21 मिनिट एका धावतीची धावसंख्या पोहोचते 21 वर. आता स्ट्राईक कैलास असेल कैलास एक षटका ठोकला अगदी शेवटच्या 5 षटका ठोकला दुसऱ्या 21 धावा स्कोर दुसरा बॉल या ओव्हरमधील फुल टॉस चेंडू तिथं टायमिंग झालं नाही तर इथे जय सुटलाय. नक्कीच फुल टॉस चेंडू म्हटलं की टेनिस क्रिकेट मध्ये म्हटलं होतं की लॉलीपॉप म्हटलं होतं याचा किती असं असं वाट तो घेतलं नाही परत 5 कैलास एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 22 वर 22 धावा स्कोर बरोबर. अक्षय या ओव्हरमध्ये चौथा बॉल पंच अगदी पंच केला समोरच्या दिशेने खेळला एक धावा कंप्लीट केली सेकंड चूक केली होती बघा तिथे एकच धाव होती तिथे या दोन टीमची धावसंख्या पोहोचली 26 वर. चांगली गोलंदाजी अगदी आनंद षटक म्हटलं पण त्या षटकामध्ये गोलंदाजी करणं कठीण असतं आणि ही दोन्ही पार पडले ते बरेच पंकजाने शेवटचे 2 बॉल हे आहे चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंट मध्ये 21 धाव मिळेल या एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 25 बॉल शेवटचा बॉल या इनिंग मधील शेवटचा बॉल या पहिल्या डावातील शेवटचा बॉल असेल पंकज बॅटर अक्षय परत कैलास शेवटचा बॉल आता काय येतोय 1 2 4 की षटकार हो चांगला पडता व्हाईट स्ट्राईक ऑफच्या टोकावर प्रॉपर टायमिंग आपण धन्यवाद हा येतो षटकार धन्यवाद धन्यवाद. एक मोठी मॅच सेमीफायनलची आपल्याला पाहायला भेटणार आहे नक्कीच मला वाटतं नाणेफेकीचं कौल केलं काठेवाडीच्या बाजूने काय बंड निर्णय स्वीकारलाय आणि 3 षटकांची लढत असेल किती धावा बनवणार फिल्डिंग घेतली आम्ही माझी पहिली फिल्डिंग असेल म्हणजे समोरची टीम पण अशी संपूर्ण आहे त्यांचं पण चांगले आहे आणि आम्ही कमीत कमी 40च्या आतमध्ये हे करायचे. नक्कीच आणि सकाळपासून आपण पाहतो या आयोजनाबद्दल बंड काय सांगशील आयोजन 2023 सेमीफायनलची मॅच आणि 2024 ची पण सेमीफायनल मॅच सेम झालेली आहे दोन्ही खरोखर 2023 ला पण सेमीफायनल झाली होती परंतु बरोबर पत्करला परंतु आता दुसऱ्या वेळेला सुद्धा आता मात्र कुठेतरी वचपा काढण्याचा प्रयत्न असेल नक्कीच मी राजूकडे जाणार आहे राजू आपण सुद्धा या स्पर्धेबद्दल किंवा नाणेफेकीचं थोडं हरल्यानंतर किती धाव आपली काय भूमिका असेल आम्ही जास्तीत जास्त रन्स मारण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच राजू आणि या आयोजनाबद्दल गेल्या वर्षी तर चांगलं बोललं होतं यावर्षी तुला काय वाटतं आयोजन खूप चांगलं आहे असं पुढच्या वर्षी पण आयोजन करत राहावं. धन्यवाद दोन्ही संघांना शुभेच्छा देतो त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पाठवाडी फॉर टू कॉम्बॅक्स निनाद सर त्याला मॅचच्या दिशेने जाऊ पहिल्या इनिंगचा खेळ संपलं चालू असलेली मॅच कोर्लेवाडी आणि पाठवाडी या संघाच्या दरम्यान
पाटवाडी या संघाने पहिल्या इनिंग मध्ये तसेच निकेश पोळेकर आमचे मेहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. आपण यायचे आणि आपला सन्मान स्वीकारायचा. कमलाकर पाण्याला विनंती असेल यांचा सत्कार करायचा. धन्यवाद. समजते मॅच एनसीसी कोहलीवाडी आणि पाटवाडी क्रिकेट संघ या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या इनिंग डाव येथे संपलाय. 31 धाव बनवले ते पाटवाडी क्रिकेट संघाने 32 धावांचं टार्गेट ठेवलंय ते कोहलीवाडी या संघासमोर. हे टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामी घेऊन सचिन सचिन आणि सुशांत दोन्ही फलंदाज आणि बॉलिंग कसं होत आहे सचिन. दोन्ही बॅटर सुशांत आणि नॉर्थ सचिन बॉलिंग सज्ज होतो सचिन. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल टाकेल. 18 चेंडूमध्ये 32 धावा समीकरण आहे. प्रत्येक षटकामध्ये 10.33च्या सरासरी धावा करतात. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल टाकेल सचिन समोर सुशांत. चांगला फटका ऑन साईडला संपली पण ते सोडं करताना याला प्रेक्षक पहिला बॉल बट नक्कीच पहिला बॉल पहिल्या आठवड्यामध्ये बॉल फील केला असता थ्रो केला असता तर निश्चितपणे क्लास पास झाला असता. दुसरा बॉल टाकेल या ओव्हरमध्ये सचिन. इथे चांगला फटका अगदी लॉंग वरच्या दिशेने बॉलला पाठवलाय. टायमिंग लाईनिंग मध्ये सुशांत बॅटमॅन षटकार. यावेळी कसं खेळला फटका कशा कशा चूक केली आहे. बॉल चालला सीमा रेषेबाच्या उतार या चौथ्या टीमची धावसंख्या पोहोचते का. नेक्स्ट बॉल सचिन. चांगला फटका अगदी लांब दिशेने स्वतःच पहिला आणि तो झेल टिपलाय. पहिली फलंदाज बाद झाला. अगदी चांगला धोरण इथे बाद झालाय.
त्यांच्यासाठी सुशांत बाद झालाय सुशांतला कुठेतरी शांत केलंय 6 वर पहिली विकेट गेली आहे सध्या पहिली षटक सुरू आहे 4 बॉल टाकले 4 बॉल 6 रन दिले आणि एक तास बाद केलाय एका समीकरण बनलंय 14 चेंडू 22 धावा 14-22 असं समीकरण या मॅच मध्ये तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज सूरज आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल या मध्ये हो हो कट करायचा प्रयत्न स्ट्रॉंग अपील केली होती पेट आणवली आहे चांगला निर्णय म्हणावा लागेल चांगला कपॅक केलं होतं सचिनने षटकाला 14 विकेट कपॅक केले आणि आता बॉल पण घेतला शेवटची बॉल हा निर्णय कशी बॉल हा धावसंख्या स्कोर मिळत चांगला फटका आऊट साईडला गेला अगदी हिट आनंद पाटील क्षेत्ररक्षक आहे हो केलाय खराब प्रेम असतील इथे 2 धावा सहजरित्या सोडण्यात गेल्या या 2 धावाची तुमची धावसंख्या पोहोचली 12 पहिल्या षटकार इथे खेळ संपलाय पहिलेवाडी या संघाची धावसंख्या 12 झाली आहे दुसऱ्या इनिंग सर्वात वेळ ओके आपण विजेते सहमती संकेत पहिल्या इनिंग मध्ये विचार केला पहिल्या ओव्हर मध्ये पाटवाडी या संघाची धावसंख्या होती 5 आणि दुसऱ्या इनिंग मध्ये विचार केला थोरलेवाडी या संघाची धावसंख्या आहे 12 छोडले खाली 7 ओव्हर खेळलाय थोरलेवाडी संघ तर त्यानंतर काय पर्यंत जिंकले होते आता बॉलिंग कसं स्ट्रायकिंगला सचिन 12 धावा स्कोर बरोबर आहे केतन दुसरा ओव्हर टाकेल राईट अप फोर्थ विकेट समोर असेल फलंदाज सचिन हो कट करण्याचा प्रयत्न ते बॉल फीटवर विकेट किपरच्या क्लोज मध्ये विकेट स्पेलिंग केली आहे तिथे 21 धावा मिळेल ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील एका धावून तुमची धावसंख्या पोहोचते 13 वर हा सामना महत्वाचा आहे जर हा सामना जिंकला तर तुम्हाला सेमीफायनल प्रवेश मिळेल हे 4थी क्वार्टर फायनल आहे हो इथे लाईन करा छत्री पंच इथे वळले पंचांच्या निर्णयाने वाईट बॉल एका धावून तुमची धावसंख्या 14 धावसंख्या स्कोर बरोबर हो लोवर फुल टच होता पण इतकंसं कनेक्शन होतं क्षेत्ररक्षक होतं वाचायला स्पेलिंगच्या दिशेने थ्रो केला रनआउटची संधी आणि इथे 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या अगदी चांगली रनिंग मध्ये तो विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळालं या 2 टीमची धावसंख्या पोहोचली 16 धावसंख्येवर सोळा धावसंख्या आता त्याचा बॉल अगदी गाठून बॉल चाललाय लॉंग लेग मध्ये सीमारेषे बाहेर ठेवतात या 24 टीमची धावसंख्या पोहोचली 20 थोडस लाईन थोडा पुढे गेल तसं टप्पा चपला मिळेल बरीच येतो यांचा कुठेतरी नाराज होतोय 20 धावा स्कोअर बरोबर झाले आता कुठेतरी टार्गेट सध्या केलं आता फक्त 12 धावांची आवश्यकता आहे जवळजवळ 2 चेंडूमध्ये 12 धावा समीकरण या मॅच मध्ये आता इथे कमबॅक करावं लागेल केतन यांना मॅच मध्ये राहायचं असेल तर चांगली गोलंदाजी केली लागेल थोडस स्वतःला जिंकून ठेवावं लागेल जिंकून ठेवलं तर तुम्ही स्वतः अगदी स्कोरच्या दिशेने खेळला फटका क्षेत्ररक्षक पहिला सिंगल्स सगळं लागेल एका धावून त्यांची धावसंख्या पोहोचली
शेवटचा बॉल कशी इथे चूक केली आहे आणि ते अगदी झोपून दुसऱ्या क्षेत्राने पॅकअप नव्हता इथे 3 धावा मिळत आहेत या 3 नव्या टीमची धावसंख्या पोहोचते 24 वर इथे शेवटचा गोल असेल स्कोर बरोबर 7-8 धावा असं समीकरण या मॅच मध्ये 24 धावा स्कोर बरोबर आता या मॅच मध्ये समीकरण 7-7 अगदी सामना सोपी झाला हा बॉल चांगला टाकला जाईल गोलंदाज घेतला अजूनही सामन्यापर्यंत राहील हा बॉल चांगला टाकला अगदी वाईट लंगपच्या दिशेने खेळला फटका सुरक्षित आहे एकच धाव समाधान मिळालं गेल एका धावसाठी आमची धावसंख्या पोहोचते 25 वर षटक संपलं 2 षटकांचा खेळ संपला 25 धावसंख्या झाली आता समीकरण 6-7 रन 6-7 रन अजूनही मॅच ऑन आहे आपण भरपूर सामने पाहिले ओपन शेवटचा बॉल टाकला जात नाही ओपन तो भाकीत केला जाऊ शकत नाही कोण जिंकेल पाठवाडी संघ जिंकेल तर भोरदेवाडी संघ जिंकेल या स्पर्धेच्या माध्यमातून एक नियम आहे कंपेसी चेस आहे सामन्यात तुम्हाला कंपेसी चेस करावं लागेल 6-7 रन गोलंदाज मार्फत एजस बॅटिंग बॅटर सूरज आणि नॉन बॅटर सचिन या दोन्ही जोडीवर पूर्णपणे दामदार 6-7 बॉलिंग मार्फत सज्ज होते तेजस पहिली गेम टाकेल पहिला पटका वल्ला पाटील काऊ काळाची संघटन हे पेशंटकार हॅपी या क्षेत्रातील टार्गेट सत्तर झाले टीमची धावसंख्या पोहोचली 31 वर 31 स्कोर लेवल झाले तो फक्त 41 पाहू शकताय चंद्रवटीचे 5 बॉल 1 रन आता पूर्णपणे सामना जिंकलाय तो भोरलेवाडी या संघाच्या बाजूने अगदी प्लेस केला आणि तो विजयी चौकार ठोकलाय आणि तो विजय होतोय भोरलेवाडी संघ भोरलेवाडी संघाचा हार्दिक अभिनंदन या संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला हार्दिक अभिनंदन भोरलेवाडी या संघाचा दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये पाठवणी क्रिकेट संघ आपण सहभागी झाला त्याबद्दल हार्दिक आभार यानंतर समालोचन तुमचे मित्र या स्पर्धेचे आयोजक नरेंद्र कामतेकर सर आहेत आता झालेल्या सामन्यामध्ये सूरज ठरतोय सामन्यावर सूरज सूरज सामन्यावर ठरतो सूरज 17 धावा बनवल्या चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत आपल्याला पहिली या स्पर्धेची सेमीफायनल एका मोठ्या दोन बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे एका बाजूला